तंबाखूच खाल्ली असेल तर खाऊ द्या, पण निदान कीर्तनात थुंकू नका. मग थुंकावं पुढं जो स्वतःचं मोठंपण लोकाला सांगतो, स्वतःचा गौरव, स्वतःची पूज्यता, स्वतःची थोरीव लोकाला सांगायच्या भानगडीत पडतोय. तुकाराम महाराज म्हणतात कुठंच थुंकू नका, त्याच्या तोंडावर जाऊन थुंका. इतरत्र थुकलं तर नगरपालिका कर आकारते, पण इथं थुंकल्यानंतर बक्षीस आहे. आणि म्हणून त्याच्याच तोंडावर थुंका जो स्वतःचं मोठेपण लोकाला सांगतो. स्वतःचं मोठेपण सांगायच्या भानगडीत पडू नये, पण सांगतात लोक थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी वानिली ती थोरी. स्वतःचं थोरपण वर्णन करतो, वाया दवडा बाहेरी. अशी माणसं मठात सुद्धा उतरून नाही दिली पाहिजे बघा. कुठं उतरली पाहिजे? मठात नाही, घाटावर उतरली पाहिजे बघा. ऐका, अशी काही माणसं आहेत की स्वतःचं थोरपण सांगतात आणि आहेही त्या त्या परीने त्यांचं थोरपण आहे. त्यांचं थोरपण म्हणजे आमचे गुरुवारी विठ्ठल महाराज घोले यांच्या भाषेत त्यांचा बारदाना मोठा आहे, एवढंच थोरपण आहे. पण संसाराचा किती मोठा बारदाना असला, गाडी असेल, दाढी असेल, पोवाडी असेल, माडी असेल, भानगडी असेल, किती मोठा असला थोरपण, तरीही ते प्रातिभाषिक थोरपण आहे, वास्तविक थोरपण नाही. विठ्ठल भासत से दोर विखाराचे परी, भासत से दोर विखाराचे परी, भासत से दोर विखाराचे परी, भासत से दोर विखाराचे परी. तैसीच या थोरी प्रपंचाची, तैसीच या थोरे प्रपंचाची, तैसीच या थोरी प्रपंचाची, तैसीच या थोरी प्रपंचाची. भासत से दोर विखाराचे परी, भासत से दोर विखाराचे परी, भासत से दोर विखाराचे परी. तैसीच या थोरी प्रपंचाची, तैसीच या थोरी प्रपंचाची, तैसीच या थोरी प्रपंचाची, तैसीच या थोरी प्रपंचाची. कोणा ज्याला ज्याला आपलं मोठंपण लोकाला सांगायची इच्छा आहे, त्याने एवढं प्रमाण आपल्या रोजनिशीच्या पहिल्याच पानावर लिहायचं. आपलं नाव नाही लिहिलं, नंबर नाही लिहिलं तरी चला, हे लिहा पहिलं. काय प्रमाण? नाथरायाचं प्रमाण आहे. नाथ महाराज सांगतात, किती सांसारिक बारदाना मोठा असला आणि तुमचं मोठेपण, थोरी महिमा, गौरव असल, तो प्रातिभाषिक गौरव आहे, ते काय वास्तविक नाही. ते आभराची सावली जाईल रया, या न्यायाने ते प्रातिभाषिक आहे. भासतसे दोर विखाराचे परी, विखार म्हणजे सर्प, रज्जू पडलेली आहे, दोरी पडलेली आहे, मंद अंधकारात त्याच्यावर सापाचा भ्रम झाला. बस तो भ्रम जसा अलिक आहे, मिथ्या आहे, अशाश्वत आहे, प्रातिभाषिक आहे, तसं संसारात आपल्याला हा बारदाना मोठा आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळं प्रातिभाषिक थोरपण आहे. त्याला म्हणायचं भासतसे दोर विखाराचे परी, तैशीच या थोरे संसाराची. संसाराचं सर्व थोरपण प्रातिभाषिक आहे. म्हणून एखाद्या कीर्तनकाराने जरी विचारलं तरी सांगायच्या भानगडीत पडू नका. पण आम्हाला विचारायची काही गरज पडणार नाही, तुम्ही काय सांगितल्याशिवाय राहणारही नाही. लोक दुसऱ्याचे वावर आम्हाला सांगतात, पठ्ठ्याचाच ऊस आहे आणि त्याची कांडी सुद्धा नसते तिथे. पठ्ठ्याचा ऊस आहे, पठ्ठ्याचे डाळिंब आहेत, पठ्ठ्याचा द्राक्ष बाग आहे, असू दे पठ्ठ्या. बर, संपला माझा विषय. प्रत्येकाला आपलं थोरपण सांगावं वाटतं, पण तुकोबराय त्या जीवनला म्हणतात, का रे तुम्ही किती जरी तुमचा बारदाना मोठा झाला
पण तुम्ही देवा इतके थोर होणार आहेत काय? हां, तुका म्हणे काय झाले ते जाणं ते देवा हे परते थोर तुम्ही, देवापेक्षा थोर तुम्ही आहेत का? थोरीव पाहायची असेल तर देवाची, अथवा थोरीव पाहायची असेल तर संताची. विठ्ठल प्रातिभाषिक थोरपण आहे जीवाचं आणि वास्तविक थोरपण आहे पंढरीरायाचं, वास्तविक थोरपण आहे माझ्या ज्ञानोबारायाचं. या दोन, देवाचं आणि संताचं थोरपण हे वास्तविक आहे आणि जीवाचं थोरपण सगळं अलिक मिथ्या प्रातिभाषिक मृगजळवत आहे. आणि म्हणून आपण किती जरी थोर झालं तरी देवा एवढं थोरपण आपलं होणार नाही. देवाचं काय थोरपण आहे? कोणी असा विचार करेल तर ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्या जवळ उभी राहायची आपली लायकी नाही, एवढा देव थोर आहे. थोरला देव लाचुंगा पूर्ण, नाथ महाराज म्हणतात झालाशी थोरला थोरल्या तोंडाचा, लहान हा थोर देव हरी. देव थोर आहे, बाळक्रीडेतली प्रमाण आहे ती. देव एवढा थोर आहे की त्याच्या जवळ उभी राहायची आपली लायकी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल. जरी थोरीव तुझी पाहो पा तरी पाशी उभे ठाकावयाही योग्य नव्ह. ज्ञानोबाराय म्हणतात देवा तुझं थोरपण असं आहे की तुझ्या जवळ उभी राहायची लायकी नाही आमची. काही माणसं अशी असतात आपण त्यांच्या पंक्तीलाही बसायची लायकीचे नसतो, जवळही उभे राहायच्या लायकीचे नसतो, तरी आपण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो. धन्य माता आपल्या मात्या पित्याला धन्यवाद दिली पाहिजे. देवा पाशी उभे ठाकावयाही योग्य नव्ह. देवा तुझं एवढं थोरपण आहे की मी तुझ्या जवळ उभा राहायच्याही लायकीचं नाही. अर्जुन भगवंताला म्हणतोय, ओवी ज्ञानोबारायची आहे, भगवंत थोर आहे. विठ्ठल देवाची थोरीव आहे. कशा कशा बाबतीत देवाची थोरीव आहे? प्रश्न, प्रश्नावर प्रतिप्रश्न. देवाची थोरीव कशा कशा बाबतीत नाही? देवाचं सगळंच थोर आहे. पण आजच्या चिंतनात आपल्याला देवाची 3 प्रकारची थोरीव पाहायची आणि संतांची 3 प्रकारची थोरीव पाहायची आहे. देवाची 3 प्रकारची थोरी. एक, देवाच्या चरणाची थोरी, देवाच्या हृदयाची थोरी आणि देवाच्या हाताची थोरी. विठ्ठल भगवंताच्या चरणाचं थोरपण, भगवंताच्या चरणाचं महात्म्य, महिमा, गौरव, मोठेपण काही आगळं वेगळे. आपल्या पायाचं मोठेपण काय नाही. आपल्या पायात आणि देवाच्या पायात लईच फरक आहे महाराज. आपले पाय म्हणजे आपशकुनी. हां, आणि काही लोकांचं लय आग्रह, तुमचे पाय आमच्या घराला लावा का, आमचं बरं होईल. अरे आमचे पाय आमचे असून आमचं बरं व्हाय ना, तर तुझं का बरं व्हायचं? जीवाचे पाय, जीवाच्या पायाचं थोरपण काही सांगण्यासारखं नाही. विठ्ठल आणि काही लोकांचे पाय घराला लावायच्या भानगडीत पडत नका जातो. लोकांचा लय आग्रह, तुम्ही घरी या, तुम्ही घरी या, तुमची पाय जोड, घरी झाडा. हे लोक घरी आणायच्या लायकीचे नसते, गल्लीतच गाठ घ्यायची त्यांची, तिथंच चहा पाजायचा, तिथंच खाना नारळाने ओटी भरायची, तिथूनच काढून द्यायची. लोकाचे पाय आपशकुनी आहेत, लोकांचे पाय घरी आणण्यासारखे नसतात. जाऊ ते जीवाचं काही सांगायचं नाही. देवाच्या चरणाचे थोरी काही आगळी वेगळी आहे. देवाच्या चरणाचं महात्म्य, महिमा काही आगळा वेगळा आहे. तुकोबराय सांगतात चरणाचा महिमा हा तो तुझ्या पुरुषोत्तमा, अंधपारिके मानिके बोलाविशी स्पष्ट मुके, बोलाविशी स्पष्ट मुके, बोलाविशी स्पष्ट मुके. चरणाचा महिमा हा तो तुझा पुरुषोत्तमा, अंधपारिके मानिके बोलाविशी स्पष्ट मुके, बोलावेची पंचमुखी, बोलावेची पंचमुखी. चरणाचा महिमा हा तो तुझा पुरुषोत्तमा, अंधपारिके मानिके बोलाविशी स्पष्ट मुके, बोलाविशी स्पष्ट मुके, बोलाविशी स्पष्ट मुके. चरणाचा महिमा हा तो तुझा पुरुषोत्तमा, अंधपारिके मानिके बोलाविशी स्पष्ट मुके, बोलावेची पंचमुखी,
बोलावीसी पंचमुखी भगवंताच्या चरणाचं महात्म्य, चरणाचं मोठेपण, चरणाची थोरीव काही आगडी वेगळी, हे समानार्थक शब्द आहे सगळे. तुकोबराय सांगतात चरणाचा महिमा हा तो तुझ्या पुरुषोत्तमा. काय हो देवा, देवाने विचार काय हो तुकोबराय? तुकोबराय सांग अंध पारेखी मानिके, आंधळा मनुष्य माणिक रत्नाची पारख करील बघा, याला म्हणायचं भगवंताच्या चरणाचा महिमा. पंढरपुरात गंगू काकाच्या फडावर एक टाळकरी होते, बाबुराव देवडीकर, आंधळा मनुष्य होता. पण या आंधळ्या साधूने बरोबर क्षीर नीर विवेक न्यायाने भगवंताच्या चरणाचं संस्मरण करून तुकोबरायाच्या गाथेतली महाराजांची अभंग कोणती आणि क्षेपकाभंग कोणती याचा न्याय निवाडा केला. डोळसाला कळणार नाही हे आंधळेने काम केलंय. कशाचा महिमा? भगवंताच्या पायाचा महिमा. त्याला माझ्या चरणाचा महिमा हा तो तुझ्या पुरुषोत्तमा. अंध पारिखी मानिके, आंधळा मनुष्य माणिक रत्नाची पारख करू शकतो. बोलाविषयी स्पष्ट मुके, भगवंताच्या चरणाचं संस्पर्श, भगवंताच्या चरणाचं संस्मरण करत करत मुकी माणसं बोलकी होतात. आता गावाकडून आळंदीला आलेले अहो नाव सांगता येत नाही, गडबडत येत नाव सांगायला, पण इथं भगवंताच्या चरणाचं स्मरण करून असे जोरदार कीर्तनकार म्हणतात होते. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात जरा धोरणात कीर्तन करा. हे भगवंताच्या चरणाचं महात्म्य नाही. मुकी होतो आम्ही, बोलता सुद्धा येत नव्हतं आम्हाला, पण आता आम्ही तुम्हाला बोलून देणार नाही. कसं काय? बोलाविषयी स्पष्ट मुके, मुकी माणसं भगवंताच्या चरणाचं संस्मरण करून बोलायला लागली. हे भगवंताच्या चरणाचं महात्म्य. एखाद्या प्राचीन उदाहरण सांगा, भगवंताच्या चरणाचा महिमा, भगवंताच्या चरणाचा थोरीव कोणाला काय प्राप्त झाले, एखादं प्राचीन उदाहरण सांगा. प्राचीन उदाहरण सांगतात चरणाचे थोरी जाणे गौतम सुंदरी, जाणे गौतम सुंदरी, जाणे गौतम सुंदरी, चरणाची थोरी जाणे गौतम सुंदरी, जाणे गौतम सुंदरी, जाणे गौतम सुंदरी, चरणाची थोरी जाणे गौतम सुंदरी, जाणे गौतम सुंदरी, जाणे गौतम सुंदरी. चरणाची थोरी जाणे गौतम सुंदरी, जाणे गौतम सुंदरी, जाणे गौतम सुंदरी. भगवंताच्या चरणाचं काय थोरपण आहे तो आम्हाला नाही कळायचं. मग त्या गौतमाची सुंदरी अहिल्या तिला जाऊन विचारा. भगवंताच्या चरणाचं थोरपण तिला कळालं. चरणाची थोरी जाणे गौतम सुंदरी, शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली. विठ्ठल भगवंताच्या चरणाचं जे थोरीव आहे, मोठेपण आहे, ते गौतम सुंदरीला विचारा. हे भगवंताच्या चरणाचं थोरपण एक, भगवंताच्या हृदयाचं थोरपण. भगवंताचं हृदय फारच विशाल आहे महाराज, फारच विशाल आहे. आपल्याला त्याचा थांगपत्ता लागणार नाही. भगवंताच्या हृदयाचं थोरपण ओळखायला निष्ठावान वारकरीच लागतो महाराज. भगवंताच्या हृदयाचं थोरपण सांगत असताना तुकोबरायचा फार गोडा अभंग आहे. तुकोबराय म्हणतात त्याच्या हृदयाचं थोरपण असं आहे, एवढी दया आहे हृदयात त्याच्या समाजाविषयी. तुकोबराय सांगतात गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा, काही ऐसा कृपाळू सूत्रधारी माझा हरी. तुकोबराने त्यात काही उदाहरणं दिलेत. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो, लळा असतो. पोटातल्या बाळाचा लळा कोण पाळतं? कोणी म्हणाल आई, ते पोटात आहे, आई कसं काय पाळील? भगवंताच्या हृदयाचं थोरपण असे की भगवंत त्या बाळाचा पोटात 9 महिने 9 दिवस लळा पाळतं. त्याचा उपकार
जीव बाहेर आल्यावर बरोबर फेडितो बघा. बर बर पोटी पाषाणाचे जीव, कोण जीव त्याचा भाव. ह्या विहिरी फोडणारी माणसं आहेत किंवा वडारी समाजाची माणसं दगड फोडतात, बेलदार समाजाची. मोठे मोठे दगडाच्या तोडी घडत असताना दगड फोडला का आत बेडूक निघतो आणि वंजळवर पाणी निघतं. कसं काय ते भगवंताच्या हृदयाचं थोरपण आहे मला. हे अनेक पोटी गगनी लागला कोण सरा, कोण पूर्वी त्याशी चारा, ऐसा सूत्रधारी कृपाळुबा माझा हरी. विठ्ठल हृदयाची थोरी भक्त जाणती परोपरी. हे भक्त वारकऱ्यालाच कळतं, दुसऱ्याला भगवंताच्या हृदयाचं थोरपण कळत नाही आणि दुसऱ्याने डोकंही लावू नये. बरं, भगवंताच्या चरणाचं थोरपण आहे, भगवंताच्या हृदयाचं थोरपण आहे आणि भगवंताच्या हाताचं थोरपण आहे. कराची ते थोरी जाणे सुदामा निर्धारी. श्रीक्षय त्या सुदाम्याच्या कपाळावर लिहिलं होतं. भगवंताने तिलक करताना फक्त अक्षरं फिरवली, यक्षश्री केलं आणि सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा म्हणजे मोदीचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. तुष्टला नारायण दिदली सुवर्ण नगरी, द्वारके समपुरी पोह्यासाठी विठ्ठल. भगवंताची 3 अंगाने थोरपण आलेलं आहे. एक आहे चरणाची थोरी, एक आहे हृदयाची थोरी, एक आहे हाताची थोरी. आणखी नाही फार आहे पण लांबवायचं नाही आपल्याला. आपल्याला संतांचं सांगायचं. देव थोर आहे, थोरला देव लाचुंगा पूर्ण. पण या देवापेक्षाही मृत्यूलोकात आणखीन एक घटक थोर आहे. कोण? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना. देवही थोरे वाद नाही पण देवापेक्षाही संत थोरे. साधू थोर जाना समाजापेक्षा, साधू थोर जाना यक्षगण गंधर्वांपेक्षा, साधू थोर जाना देवादिकांपेक्षा. कलियुगी त्रिवार थोरता सांगितलेले वेगळे वेगळे अर्थ होतात त्याचे. साधू थोर आहेत मृत्यूलोकात. हो हो, एखाद्या साधूचं नाव सांगा. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर, शुका ऐसा थोर अनिक नाही. हां, तुकोबरायचं प्रमाणे साधू थोरच आहेत, वादच नाही. हो हो. साधूची थोरवी कशी आहे तर साधूची थोरवी ही वास्तविक आहे. भगवंताची आणि साधूची थोरवी वास्तविक आहे. सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. रवी न लोपे अंधारी, तैशीच तुमची ते थोरी. संतांची थोरी जसा कितीही अंधार असला तर अंधार सूर्याला झाकू शकत नाही, तसं संतांचं थोरपण समाजाच्या महात्म्याने, देवादिकांच्याही महात्म्याने झाकलं जाऊ शकत नाही. साधू थोरच आहेत. विठ्ठल विठ्ठल. संतांचं थोरपण काही आगळं वेगळं आहे. हो हो, सांगा सांगा त्यांचं थोरपण कोण्या कोण्या अंगाने वर्णिलेलं आहे. तर आजच्या अभंगात संतांचं 3 अंगाने थोरपण वर्णिलं आहे. ध्यानाच्या अंगाने ते थोर आहेत, गुणाच्याही अंगाने ते थोर आहेत आणि आगमनाच्याही अंगाने ते थोर आहेत. त्यांचं ध्यान केलं तर जीवाला थोर फळ प्राप्त होतं, असं त्यांचं थोरपण आहे. त्यांचे गुणगायन केले तर जीवाला काही विशेष थोर फळ प्राप्त होतं, असं त्यांचं थोरपण आहे.
आणि मोठी मोठी माणसं त्यांना भेटायला येतात. हे काय त्यांचं कमी थोरपण आहे का? हो हो, कोण कोण मोठी मोठी माणसं भेटायला येतात त्यांना, आणि नेमके कोणाला भेटायला येतात? आता तारखा देणारे मोठी मोठी माणसं भेटायला येतात आम्हालाही, आमदार खासदार, पण हे मोठी नाही, खोटी आहेत, खोटी. मग मोठी मोठी माणसं कोण आहेत? संपूर्ण जगतामध्ये दोन दैवताला फार प्राधान्य आहे. एक आहे हरी आणि एक आहे हर. हे वजनदार आहेत, हे धुरेचे देव आहेत. तुका म्हणे हरिहर आयशे सांडोनिया धूर. आयशे धूर सांडोनिया लोक इतराच्या नादी लागतात. हरी आणि हरा सोडून हरिहर सांडोनी देव धरिती भाव शुल्लकी. ऐका त्यांची विटंबना देवपणा भक्ताची. हे दोनच थोर देव आहेत, आणि हे दोनही थोर देव साधूला भेटायला येतात. त्यांचं आगमन साधूसाठी होतं. कुठं? कोणत्या गावात भेटायला येतात? तर त्या साधूच्या गावाचाही पत्ता आणि या दोघाही देवाचा उल्लेख करतात. नाथ महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या. तुम्हाला गी हरिहर, 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 तुम्हाला गी हरिहर. येती सत्वर अलंकापुर, येते सत्वर अलंकापुर, येती सत्वर अलंकापुरी. येते सत्वर अलंकापुरी. येते सत्वर अलंकापुरी, येते सत्वर अलंकापुरी. ऐसी थोरी तुमची देवा, 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 ऐसी थोरी तुमची देवा. तुम्हाला गे हरिहर येती सत्वर अलंकापुरी. आयशी थोरी तुमची देवा. देवा शब्दाचा अर्थ देवाचं थोरपण आहे का? देवा शब्दाचा अर्थ करत असताना ज्ञानचं असावं लागतं. म्हणजे देवा शब्दाच्या अर्थी आधी ज्ञान शब्द ठेवायचा. हेही ज्ञानचं असावं लागतं. ज्ञानदेवा. ज्ञानोबा राय, काय तुमचं थोरपण आहे. वजनदार माणसं तुम्हाला भेटायला येतात. तुम्हाला गी हरी, तुम्हाला गी हर, येती सत्वर अलंकापुरी. पुढच्या पंचवार्षिकला असं म्हणत नाही, ते सत्वर येतात. हो, हरी येतात आणि हर येतात. विठ्ठल विठ्ठल हरिहर विधाता आले अलंकापुरी. हरिहर विधाता आले अलंकापुरी, हरिहर विधाता आले अलंकापुरी. हरिहर विधाता आले अलंकापुरी. इंद्रायणीचे तिरी एक थाटी. इंद्रायणीचे तिरी एक थाटी. इंद्रायणीचे तिरी एक थाटी. इंद्रायणीचे तिरी एक ज्ञानोबारायच्या समाधीच्या अभंगातलं प्रमाणे हरिहर विधाता. विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव 4 तोंड घेऊन आले. भगवान शिवशंकर नंदिकेश्वरावर बसून साप घेऊन आले. का? ह्या बिड्या फोकणाऱ्या साला मागं सोडायला नको का? बरं असू द्या. ते आता त्या
त्या सोसायटीचे ते चेअरमनच आहेत शंकर सोसायटीचे. आणि हर आले, स्वतः भगवंत आले, हरी हर विधाता आले अलंकापुरी. इंद्रायणीचे तिरी एक थाटी, योगे यांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, जाती ऋषीश्वर पहावया. सगळे ऋषी मुनी गणगंधर्व यक्ष किन्नर, भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान शिवशंकर ज्ञानोबरायला भेटायला येतात. भगवान शिवशंकर एकदा विमान मार्गाने जात असताना अलंकापुरीतून विमान चाललं. भगवंताने वैमानिकाला सांगितलं, ओ विमान खाली घ्या, विमान खाली घ्या. पार्वती म्हणली, खंडाळा गाठता अजून पुढंच आहे, इथं कुठं थांबायचं? अगं तुला काय कळत आहे त्यातलं? मग मी सांगतोय ते का खाली घ्या, खाली घ्या. विमान खाली घेतलं. खाली घेतल्यानंतर भगवान शिवशंकर या भूमीवर उतरले आणि लोळण घेऊ लागले. पार्वती माता म्हणली, आज सकाळ सकाळच वाटतंय. त्यांनी सांगितलं, अगं तो त्याचा प्रभाव नाही, मग या भूमीचा प्रभाव आहे. या भूमिकेचे वर्णन शके चतुरानन, धन्य हे भूमिका देश, आपण हे जगन्यवास, ज्ञानदेवे केला वास, समाधी सुख घेऊनी. ही भूमी सामान्य नाही. धन्य भूमी अलंकापुरी, धन्य भूमी अलंकापुरी, धन्य भूमी अलंकापुरी, धन्य भूमी अलंकापुरी. ज्ञान समाधी खेचरी, ज्ञान समाधी केंद्री, ज्ञान समाधी खेचरी, ज्ञान समाधी केंद्री. पूर्ण परिपूर्ण श्रीहरी आपण उभा असे. पूर्ण परिपूर्ण श्रीहरी आपण उभा उभा असे. पूर्ण श्रीहरी आपण उभा असे. धन्य भूमी अलंकापुरी, धन्य भूमी अलंकापुरी, ज्ञान समाधी खेचरी, ज्ञान समाधी केंद्री. पूर्ण परिपूर्ण श्रीहरी आपण उभा असे. पूर्ण परिपूर्ण श्रीहरी आपण उभा असे. पूर्ण परिपूर्ण श्रीहरी आपण उभा असे. अगं या भूमिकेचे वर्णन भूमीवरी पंढरी तैशी अलंकापुरी, पंचकोसावरी पुण्यभूमी. ही सामान्य भूमी नाही पार्वती, ही अतिशय पुण्य पावन भूमी. नामा म्हणे धन्य, पलाटन पाऊली, पंचक्रोशी ठेली, सकळ तीर्थे मग अष्टदिशा व्यापुनी. तीर्थे राहिले स्थानी स्थानी, अलंकापुरी पाटणी इंद्रायणीच्या तटी. अगं ही भूमी सामान्य नाही. येथे 3 देवाचे अवतार पुन्हा अवतार घेऊन इथं संपूर्ण जगाचा उद्धार करतील. त्या भूमीचे रजक्कन मला लागावे म्हणून मी लोळण घेतोय. देव लोळू लागले, भरपूर वेळ लोळले. आईसाहेब म्हणले, चला आता चला, इथंच मुक्काम टाकायचा आहे. लोणंदला 2.5 मुक्काम आहेत म्हणले यंदा आपले. इथंच मुक्काम आहे म्हणले आपला. आणि मग भगवान शिवशंकर स्वतः इथं थांबले, एकटे नाही थांबले, मग आई साहेबाला घेऊन थांबले. विठ्ठल साक्षात वसी जे महेशे, गौरी सहित अलंका पुरी. साक्षात वसी जे महेशे, गौरी सहित अलंकापुरी. गरुड हनुमंता ऐसे, पुढे कामारी ऋषिकेशे, पुढे साक्षात वसी जे महेशे, गौरी सहित अलंकापुरी. साक्षात वसी जे गौरी सहित अलंकापुरी. त्यालाच आळंदीत राहायचा अधिकार आहे ज्याची समाधी पाठ आहे. ज्याची समाधी पाठ नाही त्याने इथं नाही राहायचं. मग देवाच्या आळंदीत नाही, चोराच्या आळंदीत जाऊन राहायचं. समाधी पाठच पाहिजे.
कोणी म्हणून आता आम्ही पाठ कशी करावं, काय नाही, लय सोपी आयडिया आहे. काय 160 पारायण समाधीचे केले का आपोआप पाठ होती महाराज. तुम्ही करणार नाहीत हे म्हणून काय फायदा आहे, केलीच पाहिजे पारायण महाराज. 160 पारायण जर केली तर त्या समाधीचं महात्म्यच असं आहे, ती समाधी होऊन पाठ होती महाराज. विशेष आहे, सोपी आहे समाधी. भगवान शिवशंकर आईसाहेबाला घेऊन इथं राहिले, त्यांचाच आदर्श आमच्या सर्व कीर्तनकारांनी घेतलाय. असू द्या, सगळे जोडीनेच राहतात, आपणच येड्यात निघालो. विठ्ठल मला तर वाटतंय कालांतराने आपण कल्लीने चाललो, लोकांनी आपल्याला नाही दगड आणा, येडे आले जोडीनं. मला तर असं वाटतंय बा, कालांतराने लोक आपल्याला दगडच हाणतील, आपली तर येड्यातच घालता नाही का काय कोणतं पाहू आता काय. जर आणि अशा प्रकारे आळंदीत भगवान शिवशंकर आईसाहेबाला घेऊन राहिले, म्हणजे आपल्या आईसाहेबा साक्षात वशीचे महेश गौरी सहित अलंकापुरी भगवान सिद्धेश्वर भगवान स्वतः इथं थांबले. आईसाहेब कुठं थांबल्या, पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. म्हणजे इथं आले पण भगवान शंकर एका मठात थांबले ना आईसाहेब एका मठात. आदर्श घ्या विठ्ठल असू द्या. तुम्ही एवढाच आदर्श घ्या की आईसाहेब तळ माजल्यात थांबा, तुम्ही वरच्या माजल्यात थांबा. एवढा जरी आदर्श घेतला तरी लय झालं. तर सांगायचा भाग असाच आहे. तुम्हाला की हर भगवान शिवशंकर इथे येतात. एवढ्या हर पदावर सांगायसारखी इतकी प्रमाण आहेत समाधीत, आता काय सांगावं. इथं भगवान शिवशंकर जसं ओंकारेश्वरला ओंकारेश्वर एका बाजूला आहे, ममलेश्वर एका बाजूला आहे, आणि मधून मला वाटतं नर्मदा मैया वाहती, बरोबर आहे ना. तसंच इथं आहे, इथं इंद्रायणीमधून वाहती. सिद्धेश्वर एकीकडे आहे, वटेश्वर पलीकडे. पण दुर्दैवाने वटेश्वरापाशी सगळे वैतागलेले माणसं राहतात म्हणून त्याचं नावच वैतागेश्वर पडलं. तर ते खरा वटेश्वर आहे. ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर, सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती, ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. इथं वटेश्वर, इकडं सिद्धेश्वर, मधून इंद्रायणी वाहती. सिद्धेश्वराचं दर्शन तेव्हाच पूर्ण जेव्हा वटेश्वराचं घेऊ. फक्त आता तिथं गेल्यावर त्यांचा काय गुणबिन घेऊ नका. कारण तिथं म्हणजे सगळ्याच आखाड्याचे साधू सदैव कुंभमेळा आणि अखंड धुनी पेटलेले. विठ्ठल विठ्ठल पाहिलं पाहिजे. तुम्हाला की हर येती सत्वर अलंकापुरी येतात तिथं. तुम्हाला की हरी येती पंढरीहुनी आले कैसे, पंढरीहुनी आले कैसे, पंढरीहुनी आले कैसे, पंढरीहुनी आले कैसे. पुंडलिक देव सरिसे, पुंडलिक देव सरिसे, पुंडलिक देव तैसे, पुंडलिक देव तैसे. ज्ञानदेवा सवे नामा असे आणि विष्णू भक्त अपार. ज्ञानदेवा सवे नामा असे आणि विष्णू भक्त अपार. ज्ञानदेवाचे नानाचे आणि विष्णू भक्त अपार. ज्ञानदेवा नानाचे आणि विष्णू अपार. इंद्र चंद्र देव येती, इंद्र चंद्र देव येती, इंद्र चंद्र देव येती, इंद्र चंद्र देव येती. ब्रह्मादिक किती गाती, ब्रह्मादिक किती गाती, ब्रह्मादिक किती गाती, ब्रह्मादिक किती गाती. यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्षी, यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्षी. यमवरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्षी. यमवरुण बृहस्पती विमाने दाटती. भगवंत पंढरपूरची कार्तिकी वारीला सगळे वारकरी आले. 2000 शके 1218 कार्तिकी वारी भरली पंढरपूरची. कार्तिकी वारीला सगळे वारकरी आले 9 मेला. 9 मे, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमेपर्यंत कार्तिकी वारी झाली. पौर्णिमेचा काला झाला. काला झाल्यावर सगळ्यांनी देवाला निरोप घ्यायला जायचं असतंय. अहो पांडुरंगा रुक्माईच्या कांता निरोप द्यावा आता येतो आम्ही, असं
आणि भगवंताचा निरोप घ्यायला आल्यावर भगवंत म्हणले कुठं चालले हा, बिगर सांगता जाऊ नये. कधीही धर्मशाळेत उतरलेल्या माणसाने धर्मशाळेच्या मालकाला सांगून जायचं असतंय. तुम्ही सांगून जात नाही का, दक्षिणा ठेवा लागेल घोटाळात तिथे. हे शिकावं मराठवाड्याच्या माणसांकडून. मराठवाड्याची माणसं रिकामी हाताने दर्शनच घेत नाही. पाहायचं असेल कीर्तन झाल्यावर तुम्ही पाहू शकता. तुम्ही म्हणाल तुम्ही काय द्वारणाने सांगत आहे का काय, नाही. ऐका ऐका, सगळे भगवंताकडे आले. भगवंताने सगळ्याला गोपाळपुरी गेली गोष्ट, चौघीजणी सगळ्यांना भगवंताने सांगितले बघा आता कोणीही घरी जायचं नाही, आपण सर्वांनी ज्ञानोबरायला समाधी सोहळा द्यायला जायचं. कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी, दुसरी कृष्ण पक्षी तुझं निर्धारेशी तुझं दिलेली असे. ज्ञानोबरायांना आपण भगवंताने कार्तिकी वारीचा मान दिला आहे. ज्ञानोबरायला पूजेचा मान आहे. कार्तिकी वारीला भगवंत स्वतः येऊन ज्ञानोबरायची पूजा करतात. आणि काय केले ज्ञानराजा, नाही नाही विष्णुमूर्ती, नाही नाही विठ्ठल विठ्ठल नामा म्हणे सकळ तीर्थ राजा. तुम्ही सांगणार नाही, मी खात्रीने सांगतो. नामा म्हणे सकळ तीर्थ राजा, तया कृपा कैशी केली सहजा, एकादशी सदितली पूजा या ज्ञानदेवास. भगवंत स्वतः येऊन एकादशीला पूजा करतात. विठ्ठल ज्ञानोबरायचं लईच मोठं वजन आहे. फक्त तुम्ही घरात स्वामी बापूचे फोटो लावा, मग तुम्हाला विमान नाही आले. आय लोक कोणाचे फोटो लावितात घरांनी. अरे ज्यांना ज्ञान भगवंताने येऊन पूजा करावी. आपल्या घरात बाहेरचा माणूस आला का त्याच्या डोळ्यापुढं पहिले ज्ञानोबराय आली पाहिजे. समाधीचा फोटो तुम्ही लावतात माऊलीचा एवढा, आणि त्याच्या शेजारी तुमचा मोठा. आता काय करा, फक्त तुमच्या खाली वही लिहा म्हणजे जुळून येईल मग सगळं. ज्ञानोबरायचा फोटो असला पाहिजे. काय वैभव आहे ज्ञानोबरायचं. नामा म्हणे सकळ तीर्थ राजा, तया कृपा कैसी केली सहजा, एकादशी सदितरी पूजा या ज्ञानदेवाशी. ज्ञानोबरायला एकादशीच्या पूजेचा मान देवाने दिला. भगवंताने येऊन ज्ञानोबरायची पूजा करावी. आहे ते प्रकरण पुढं विष्णुमूर्ती चतुर्भुज. तुमच्या पाठातले प्रमाण सांगितल्यावर मग आम्ही का आहेतच बरं. नवीनच प्रमाण सांगायचं. आणि मग भगवंताने सगळ्या संताला घेतलं. सकळ संत मेळा सहित शारंग धरू, पाठीदळ भारू ब्राह्मणांचा. सगळी मंडळी निघाली. पंढरी होणी आले कैसी, पुंडलिक करायला. मग पुंडलिकाशी सांगितले, कृष्ण पक्षी पाहिजे येथे आले. येरू म्हणे स्वामीने सांगितले, ते शिरसावंदीन. पुंडलिकराय कृष्ण ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्याला तुम्ही यायचंच, प्रतिनिधी पाठवायचा नाही. आहेर आणायचा, आपलं टोपे टाळायला आणायचे नाही, तुम्हीच यायचं. आणि मग पुंडलिकराय म्हटले हो येरू म्हणे स्वामीने सांगितले. आता देवा तुम्ही सांगताय ना, ते शिरसावंदीन. म्हणून मग ही सगळी मंडळी अष्टमीला इथं आली. मग अष्टमीपासून उत्सव सुरू झाला. मग नेमिली या तिथी अष्टमी कृष्ण समर्थी, कीर्तन केली या यथार्थी, ब्रह्मलोक पाविजे. आळंदीचा उत्सव अष्टमीला सुरू होतो. आणि अमावस्ये दिवशी केला गोपाल काला, मग वैष्णवाला लाभ मोठा. अष्टमीपासून अमावस्येपर्यंत इथं थांबायचं असतंय ना. जो अमावस्येच्या आत निघून जाईन त्याला देवाची कृपा होत नाही. ऐकण्यासारखं प्रमाणे नामा म्हणे चतुर्दशी, अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेवी राहेल नेमेशी, तरी तो तरेल भुतळी. विठ्ठल विठ्ठल पाहू अमावस्याच्या आत कोण कोण जात आहे. अमावस्यापर्यंत हा उत्सव आहे. शास्त्र आहे, एकही माझ्या मनातलं एक अक्षर नाही. आणि मग हे सगळी मंडळी थांबली. हर आले, हरी आले, तुम्हाला गे हरिहर येती सत्वर अलंकापुरी सगळे आले. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचकोसावरी साधूजन. इथं माणसंच मावानात ज्ञानोबराला समाधी दिला. 5 कोसावर माणसं उतरली. कोणी म्हणाली एक इथं आणि एक 5व्या कोसावर. ते आपलं आहे, तसं आपल्यासारखं त्यांचं नाही. लोक सांगतात आपल्या पोराच्या लग्नाला एवढे माणसं. पहिली गाडी मांडवाच्या दारात, दुसरी यशीपाशी उभी होती. बरोबर आहे, 2च गाड्या होत्या, मधून कुत्री झेंडत होते. तसं यांचं नाही. पिपिलिकेशी मार्ग जावया न मिळे, पिपिलिकेशी मार्ग जावया न मिळे, पिपिलिकेशी मार्ग जावया न मिळे, पिपिलिकेशी मार्ग जावया न मिळे. जाती भार मिळे वैष्णवांचे, जाती
जाती भार मेळे वैष्णवाचे, जाती भार मेळे वैष्णवाचे. पंचकोसावरी साधूजन एवढे दाटी वाटीने उभे होते की मध्ये मुंगीला जायला वाट नव्हती. पिपिली केशी मार्ग जावया न मिळे, जाती भार मेळे वैष्णवांचे, आल्याड पल्याड पताकांचे भार, मध्ये मनोहर इंद्रायणी. हे भरगच्च सगळे साधू ज्ञानोबरायला समाधी द्यायला आले. मोठी मोठी माणसं आली महाराज. बळे भीष्म नारद. बोला मागं बसली तुम्ही, सांगाल कोणी? इथं कोणी सांगणार नाही. उद्धवा क्रूर विद्गत, बिभीषण सुबुद्ध, हनुमंत आदी करोनी सगळी मंडळी, रुक्मांगद, बळी, भीष्म, नारद सगळी मंडळी आली. तुम्ही म्हणाल तिथे गेले होते, ते जात नाहीत. हे सगळे तसेच असतात, भगवंताच्या जवळ टाळ घेऊन उभे. फक्त सप्ताह कोण्या गावाला हे त्यांना माहिती असावं लागतं. मग सगळे हजर राहतात अगदी टाळ घेऊन स्वतःचे. सगळी मंडळी ज्ञानोबरायला समाधी द्यायला आली. मारुतीराय सुद्धा आले. हनुमंता गरुड हनुमंता ऐसे, पुढे कामारे ऋषिकेशे, साक्षात वशिजे महेशे, गौरेसहित अलंकापुरी. सगळे हेच काय भगवान शेष नारायण. ऐसा रंग स्थिरावला, जय जयकारे घोष केला, तेने चवकला उठिला पाताळीचा शेष, ऐकोने विष्णू कीर्तन, तयाशी आले पै स्पंदन, उच्चारित रामकृष्ण मृत्यूलोकाशी आला शेष नारायण. आणि स्वतः शेषाने 1000 तोंडाने ज्ञानोबराची स्तुती केली. विठ्ठल सहस्र वदन स्तुती करी, हरे नमस्कारिले हरी, वाहुन्या तुळशी मंजुरी, ज्ञानदेवा पूजिले. शेषनारायणाने ज्ञानोबरायला तुळशी मंजुरी वाहून ज्ञानोबरायची पूजा केली. एवढं मोठं महत्त्व आहे. लोक म्हणते तर सोयाबीन काढायचं राहिलं, तुझ्या सोयाबीनाला भावच नाही जाणार पाहू. ज्ञानोबरायासाठी आलंच पाहिजे. तुम्हाला गी हरिहर येती सत्वर अलंकापुरी, ऐसे थोरे तुमची देवा, ऐसे थोरे तुमची देवा, थोरी तुमची देवा, तुमची देवा. नकळे अनुभवा वाचोनी, नकळे अनुभवा वाचोनी, नकळे अनुभवा वाचोनी, ऐसे थोरी तुमची देवा, ऐसे थोरी तुमची देवा. नकळे अनुभवा वाचोनी, नकळे वाचोनी, नकळे अनुभवा वाचोनी, ऐसे थोरे तुमची देवा, ऐसे थोरी तुमची देवा. काय ज्ञानोबरायचं मोठेपणे. अशी वजनदार माणसं ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याला येतात. ऐसे थोरे तुमची देवा. आम्हाला तर महत्त्वच नाही, त्याला अनुभवला असावं लागत. नकळे अनुभवा वाचोनी. ज्ञानोबरायचं मोठेपण कळायला मनुष्य अनुभवी लागतो. होरड फुक्याचं इथं काम नाही, ओतावळ्या माणसाची इथं काम नाही, त्याला माणसं वजनदारच लागते. नकळे अनुभवा वाचोनी. आगमनावरून ज्ञानोबरायचं थोरपण वर्णिलं, ध्यानावरून ज्ञानोबरायचं थोरपण वर्णन करतात. माझे चित्त समाधान झाले ध्यान धरिताचे. ज्ञानोबरायचं नाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबरायचं जो ध्यान धरील त्याला समाधान प्राप्त होईल. ज्ञानदेवी धरिता ध्यान, ज्ञानदेवी धरिता ध्याता होय समाधान, ध्याता होय समाधान. जीवी शिवी परिपूर्ण, देवी देवी परिपूर्ण. एक रात्री कीर्तने, एक रात्री कीर्तन, एक रात्री कीर्तने, एक रात्री
ज्ञानोबरायाचं ध्यान धरलं पाहिजे. ज्ञानदेवी धरता ध्यान, ध्याता होय समाधान. जीवी शिवी परिपूर्ण एक रात्री कीर्तने माझे चित्त समाधान. झाले ध्यान धरिताची, ज्यांचं ध्यान धरल्यावर जीवाला समाधान प्राप्त होतं. आयशी तुमची थोरी देवा, ज्यांच्यासाठी भेटायला मोठी मोठी माणसं येतात. आयशी थोरी तुमची देवा. आणि गुणावरून त्यांचं थोरपण सांगतात. आठवे तुमचे गुण, झाले खंडन जन्म मृत्यू. ज्ञानोबराच्या गुणाचा आठव करावा. वा, ज्ञानदेवाचे गुणमणी आठवती म्हणे हरी. काय पूर्वार्ध? विठ्ठल पाहे रुक्मिणी. ज्ञानदेवाचे वेदध्वनी केली मुनी, त्यातलं चरण आहे बघा ते. ज्ञानदेवाचे गुणमणी आता आठवणा, घाई आठवणा. 3 आठवले तर विठ्ठल पाहे शेज घालोनी सुमनी. विठ्ठल पाहे रुक्मिणी. ज्ञानदेवाचे गुणमणी आठवते म्हणे हरी. भगवंत रुक्मिणीला सांगतात, नामदेव महाराजाला सांगतात, ज्ञानोबरायच्या गुणाचा आठव होतोय. विठ्ठल विठ्ठल भगवंत म्हणे नाम यासी. भगवंत म्हणे नाम यासी. हे यथार्थ तू बोलसी. हे यथार्थ तू बोलसी. परीक्षण क्षणा गुण आठवती मानसी. परीक्षण क्षणा गुण आठवती मानसी. या ज्ञानदेवाचे, या ज्ञानदेवाचे, या ज्ञानदेवाचे. नामदेव महाराज देवाला समजून सांगतात, देवा कुठपर्यंत शोक करायचा ज्ञानोबरायासाठी. भगवंत शोक करत होते ना. नामयाचा धरून हात क्षणक्षणा पंढरीनाथ. ज्ञानदेवा ते आठवीत कंठ सद्गदित करून या. देवाचा कंठ भरून याचा ज्ञानोबरायाला समाधी दिल्यावर. उद्धवा ते म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा न व्हावा वियोग. हृदय होत दोन्ही भाग, जाना अंतरंग तुम्ही माझे. याविन गोड मज न वाटे. आयशे जीवलग कैसे भेटे. जे मनीचा वियोग दुःख तुटे. जे समाधान वाटे हृदया माझी. तरे ज्ञानदेवा ऐसा निधान. नाही धुंडिता त्रिभुवन. न संपडे न देखो जाण. तुझी आन उद्धवा. उद्धवा शपथ घेऊन सांगतो, 4 युगात असा भक्त झाला नाही बघा. याचेनी पडीपाडी. ज्ञानोबरायाच्या तुलनेचा एकही पडीपाड म्हणजे तुलना. या ज्ञानोबरायांच्या तुलनेचा एकही साधू 4 युगात झाला नाही. याचेनी पडीपाडे. एखाद्याची उपमा त्या कोण झालं ज्ञानोबरायासारखं? हे उपमेशी दिशे थोडे, परी ज्ञानदेवा ऐशे रत्न जोडे. हे न घडे कल्पांती. कल्पांतापर्यंत असं रत्न जलमणार नाही. ज्ञानोबरायासारखं भगवंताला भरून यायचं, कंठ सद्गदित करून या. आणि मग नामदेव महाराज नदी पलीकडे शिकलेले आपलं. आणि मग नामदेव महाराज देवाला वेदांत सांगायला लागले. हे देवा, अरे ज्ञानदेव तरी तुमचा जे अंश. केवळ परब्रह्म स्वयंप्रकाश. स्वात्मसुख निज रहिवास. पूर्ण स्वानंद उद्बोध. गोडे आणि गुळ, पुष्प आणि परिमळ, रत्न आणि केळ, भेद कायचा स्वामी. असं सांगितल्यावर भगवंत म्हणे नाम यासी. हे यथार्थ तू हे सगळं विचारसागरातलं सांगू राहिलाय. परीक्षणक्षणा गुण आठवती मानसी. या ज्ञानदेवाची. ज्ञानोबरायचे गुण क्षणक्षणाला आठवतात. तुमचे 8वे गुण झाले खंडन जन्म मृत्यू. जन्म मृत्यूचं खंडन होतं. ज्ञानोबरायचे गुण आठवायचे. पण ज्ञानोबरायचे कोणते गुण आठवायचे देवाने तिथं सांगून ठेवलंय. भक्त ज्ञानी आणि वैरागी. ज्ञानदेवा ऐसा चहुयुगी. न देखो नाही को याची लागी. खंती वाटे
खंती वाटे बहुत खंती वाटे खंती वाटे ज्ञानोबरायासारखा भक्त, ज्ञानोबरायासारखा वैराग्यवान, ज्ञानोबरायासारखा ज्ञानी महात्मा 4 युगात पाहायला भेटणार नाही. असंच प्रमाणे तुकोबरायाच्या वर्णनाचं भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा आयसा नाही डोळा देखीला तुकोबराय. ज्ञानोबरायाचं वर्णन भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञानदेवायसा चवयुगी न देखो नायको याची लागी खंती वाटे बहुत. याला माझं आठवे तुमचे गुण. असं ज्ञानोबरायाच्या जर गुणाचा आठव केला झाले खंडन जन्ममृत्यू वारंवार क्षणक्षणा माथा चरणा तुमची या माऊली. आम्ही तर माथाच टेकावला तुमच्याकडून. असं गुणावून तुमचं थोरपण, असं ध्यानावून तुमचं थोरपण, असं श्रेष्ठागमनावरून तुमचं थोरपण आपलं डोकंच चलत नाही. म्हणून वारंवार क्षणक्षणा माथा चरणा तुमची या भाग्यतो करुणा वचनी शरण एका जनार्दनी. आता तुमची मी करुणा भाकलेलंच सांगणार. करुणा वचनाने मी तुमची